नमस्कार. नमस्कार, मी राजू परुळेकर. फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत. जय भीम. संविधान, चेतनाहीन संविधान आणि आपण या विषयावर आपण आज इथे बोलणार आहोत. आणि हे बोलण्याची वेळ आली याचं कारण संविधान खरोखरच चेतनाहीन होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस संविधानाच्या ज्या संकल्पना होती त्याच्या मागे की बंधुत्व, समता, स्वातंत्र्य, या सगळ्या संकल्पनांचा संकोच आज आपल्याला आपल्या भोवती होताना सातत्याने दिसतोय. आणि हा संकोच जो आहे तो भविष्य काळात आपल्याला मोठ्या धोक्यांना सामोरं जावं लागणार याची चिन्ह आहे. याचा हा संकेत म्हणजे आता ही एक छोटीशी गोष्ट नाहीये, तर भारतातलं कायदा सुव्यवस्थेपासून ते मूलभूत हक्कांपर्यंत आणि सामाजिक न्यायापासून ते संपूर्ण राजकीय प्रक्रियेपर्यंत संविधानाच्या अस्तित्वाला मुळातून नख लावण्याचं काम सध्या चालू आहे. आणि हे जे काम चालू आहे ते अनेक पातळ्यांवर ऑक्टोपस सारखं चालू आहे. 2014 नंतर भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार अगोदर पण आलेलं होतं, पण या वेळेला भारतीय जनता पक्षाचं वेगळ्या प्रकारचं सरकार आलं की त्यांनी पूर्ण बहुमत मिळवलेलं होतं. आणि त्यांच्या आयडिओलॉजीप्रमाणे भारतीय संविधानावर त्यांचा मूलतः विश्वास नाही आणि भारतीय संविधान हे त्यांना मान्यच नाही. त्यांना मान्य असलेलं बुक आहे, द बुक, ते मनुस्मृती आहे. आणि त्यानुसार ह्या राज्याचं शकट चालवलं जावं अशी त्यांना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इच्छा होती. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वतंत्र भारताची धुरा ही नेहरूंच्या हातात गेली. आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या संविधानाची रचनाच अशी केली की भारत हे अत्यंत आधुनिक प्रजासत्ताक होईल आणि भारतीय आधुनिक प्रजासत्ताक म्हणूनच आपलं अस्तित्व जगामध्ये ठेवेल. यामध्ये धर्मनिरपेक्षता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य या मूल्यांना आणि समता या मूल्यांना अतिशय महत्वाचं स्थान देण्यात आलेलं होतं. या मूल्यांच्या पायावर संपूर्ण संविधान आपलं उभं आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना जी आहे ती भारतामध्ये हजारो वर्ष वर्णवर्चस्वामुळे ज्या जातींना गावगाड्या बाहेर टाकण्यात आलेलं होतं, म्हणजे शूद्र, अतिशूद्र निर्माण अशी कॅटेगरी निर्माण करण्यात आलेली होती. तर त्या सर्व गावगाड्यातल्या लोकांना मूळ प्रवाहामध्ये, राष्ट्रप्रवाहामध्ये सम्मिलित करून घेण्याचा हा एक प्रयत्न होता. एवढा मोठा विशाल जनसमुदाय संविधानाच्या माध्यमातूनच एकत्र येऊ शकत होता. या अगोदर भारत म्हणजे आधुनिक नवीन संकल्पनेप्रमाणे, म्हणजे नवीन सरकारच्या संकल्पनेप्रमाणे अखंड भारत वगैरे जे काय बोललं जातं किंवा भारत असा होता आणि मग त्याच्यामध्ये सगळी राज्य तिकडे हिंदूकुश पर्वतापर्यंत असं काहीही नव्हतं. भारत देश म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया जी सुरू झाली ती स्वातंत्र्यानंतर संस्थानं खालसा करत गेलो आपण आणि त्याच्यानंतर भारत प्रजासत्ताक म्हणून एकत्र झाला. एक भारतीय गणराज्य तयार झालं आणि त्या गणराज्यामध्ये मानवी आयुष्याला मूल्य प्राप्त होईल आणि समतेच्या मूल्यावर कोणताही एक नागरिक हा दुसऱ्या नागरिकापेक्षा श्रेष्ठ असणार नाही, म्हणजे ऑल आर इक्वल ही संकल्पना रुजेल आणि फ्रॅटर्निटी म्हणजे सगळ्यामध्ये बंधुत्व नांदेल. या बेसिक गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला होता. परंतु आता असं दिसतं आहे की सरकार स्वतःच्या बहुमताच्या जोरावर स्वायत्त संस्था ज्या आहेत की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की बंधुत्व आहे किंवा सामाजिक न्याय आहे किंवा समता आहे किंवा स्वातंत्र्य आहे, मूलभूत स्वातंत्र्य आहे, म्हणजे स्वातंत्र्यावर तर आता हल्लाच झालेला आहे. आज मी बोलतोय तो मी लेखक किंवा पत्रकार म्हणून बोलत नाही. याचं कारण असं की
लेखक म्हणून तुम्ही लिहू शकता, पण नंतर काय होईल सांगता येत नाही. आणि दुसरी अशी गोष्ट, पत्रकार नावाची संकल्पना आता अस्तित्वात भारतात उरत नाहीये. कारण बहुतेक करून स्वतंत्रपणे पत्रकारिता करण्याची यंत्रणा जी असते ती अस्तित्वात राहू नये या प्रकारे सरकारने काम केलं आणि जवळपास संपूर्ण जर्नलिझम जो आहे, पत्रकारिता ती आहे, ती जवळपास नष्ट करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या सरकारला. तर मुळामध्ये या सगळ्या बेसिसवर सामाजिक न्याय आणि समता आणि बंधुता आणि स्वातंत्र्य हे मूल्य टिकवण्याची जबाबदारी स्वायत्त संस्थांवर होती. म्हणजे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत संविधानाने जे उभे केलेले आहेत ते. एक म्हणजे संसदा ज्या आहेत त्या लोकनियुक्त सभासदांच्या, दुसरं प्रशासन आहे आणि न्याय व्यवस्था आहे आणि चौथा पत्रकार आहे म्हणजे मीडिया आहे. या 4 स्तंभातला एकही स्तंभ स्वतंत्रपणे अस्तित्व राखून आपली स्वायत्तता राखून काम करू शकेल अशी परिस्थिती आता देशात दिसत नाही. आणि त्यामुळे जेव्हा फंक्शनलच राहत नाहीत संस्था तुमच्या, तेव्हा समस्या अशी निर्माण होते की फंक्शनल नसलेल्या संस्थांच्या कडून तुम्ही संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये असलेल्या ज्या अंतर्भूत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा काय राबवून घेऊ शकणार. त्यामुळे समस्या अशी आहे की आत्ता अशी परिस्थिती आहे की कोर्ट्स, निवडणूक आयोग, नंतर मीडिया, त्यानंतर संसदा, या जवळपास संसदीय लोकशाहीतलं ब्रूट मेजॉरिटी जे आहे, जे बहुमत आहे, त्याच्याकडनं आलेले जे आदेश आहेत ते जसे जसे पाळताना किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाळताना आपल्याला दिसतात. म्हणजे कोर्ट्सच्या बाबतीत आपण असं भाष्य करू शकत नाही, परंतु आता आपल्याला दिसतं की व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होताना, उदाहरणार्थ काश्मीरमध्ये परवा एका जर्नलिस्टला सोडण्यात आलं आणि त्याच्यावर UAPA लावण्यात आला होता की त्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करून त्याने देशद्रोह केला असं त्याच्या आरोपपत्रात म्हणण्यात आलं होतं. तर न्यायालयाने सोडताना त्याला असं म्हटलं की त्याने मूलतः काही देशविरोधी कृती केली असं दिसत नाही, पण असं म्हणून त्याला बेल मिळेपर्यंत जवळपास 700 दिवस निघून गेले होते. म्हणजे जे बेल ही हा हक्क आहे कोणत्याही जर्नलिस्टचा तर आहेच आहे, कारण जर्नलिस्टला मुळामध्ये बोलल्यावर किंवा लिहिल्यावर किंवा सरकारच्या विरोधात काही केल्यावर म्हणजे संसदीय शब्दांमध्ये किंवा संसदीय भाषेमध्ये लेखन किंवा काही वक्तव्य केल्यावर ते करण्याचं स्वातंत्र्य आणि त्याला एक कवच आहे ते या सरकारने नष्ट करून टाकलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानाचं रक्षण करण्याची जी मूलभूत प्रक्रिया आहे तीच बंद झालेली आहे. त्यामुळे प्रोसेस हीच टॉर्चर झालेला आहे. म्हणजे प्रक्रिया अशी आहे की तुम्ही न्यायालयात जाणार, म्हणजे आधीच तुम्हाला अटक करण्यात आली, मग तुम्ही न्यायालयात गेला आणि न्यायालयात तुम्हाला तारखेवर तारीखा पडत राहिल्या आणि अनंत काळपर्यंत तुम्ही तुरुंगवास भोगल्यानंतर कोर्टाने असं जर म्हटलं की नाही तुमचा काही गुन्हाच नव्हता म्हणून आणि मग तुम्हाला सोडलं, तर तुमचे गेलेले दिवस येत नाहीत, त्यातले झालेले हाल, मानहानी आणि त्रास या संदर्भात सरकार कोणत्याही प्रकारे उत्तरदायी राहिलेलं नाही. किंबहुना अशा प्रकारच्या कायद्यांना सरकार उत्तेजन देताना दिसते आणि कोर्ट्स पण त्याच्याबाबत भूमिका ठोस घेताना दिसत नाहीये. कोर्ट्स पण टोलवाटोलवी करताना दिसतात. दुसरं राहिलं, संविधान नीटपणे राबवण्याकरता निवडणुका नीट आणि निष्पक्ष होण्याची गरज आहे. तर नीट आणि निष्पक्ष निवडणुका होण्याकरता निवडणूक आयोग सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. ते एक स्वायत्त संस्था आहे. आत्ता अशी परिस्थिती दिसते की निवडणूक आयोग, बरेच जण असं म्हणतात की भारतात EVM आल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. तर मला असं वाटतं की EVMचा स्वतःचा काही स्वभाव नसतो किंवा EVMला स्वतःचा काही चेहरा नाही किंवा मत नाही. EVMच्या मागे खंबीरपणे जर निवडणूक आयोग उभा राहिला आणि ते त्याच्याबरोबर जर त्या यंत्रातनं निघणारा जो कागद आहे तो त्याची गणना करणं, हे जी बेसिक मागणी आहे त्याची म्हणजे त्याची मोजणी करणं हे त्याची मागणी आहे मतांची, जिथे आवश्यक आहे तिथे.
तर त्याच्यावर सुद्धा निवडणूक आयोगाचं भाष्य असं की त्याला 5-6 दिवस लागतील. तर 5 वर्ष एक चुकीचं सरकार किंवा लोकांनी निवडूनच न दिलेलं सरकार सहन करण्यापेक्षा 5-6 दिवस मोजणी करणं हे जास्त संयुक्तिक आहे आणि जास्त लोकशाहीचं आहे. ही गोष्ट सुद्धा निवडणूक आयोग स्वीकारत नाही. या पलीकडे जेव्हा निवडणुकीला होतात तेव्हा अनेक ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की निवडणूक आयोग ही पक्षपाती भूमिका घेतो आणि ते आता आपल्याला महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात सुद्धा ज्या पक्षांमध्ये फूट पडलेली आहे त्या पक्षांमध्ये पडलेले फूट याबद्दल जे निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हे अत्यंत स्फोटक आणि आपण निस्संदिग्धपणे असं म्हणू शकतो की संविधान विरोधी होते. आता त्याचं प्रकरण परत कोर्टात गेलेलं आहे. ते कोर्ट परत त्या निवडणूक आयोगाकडे पाठवणार. निवडणूक आयोग परत ते कोर्टात जाईल अशी व्यवस्था करणार. या प्रकारे तुम्ही संविधान राबवू नाही शकत. त्या प्रकारे लोकशाहीच नाही राहू शकत आणि या प्रकारे लोक कामच नाही करू शकत. म्हणजे जे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत त्यातलं प्रशासन हे लोकनियुक्त मेजॉरिटीच्या म्हणजे बहुमताच्या दबावाखाली आलेलं आहे. ते दबावाखाली निर्णय घेत आहे, दबावाखाली काम करत आहे. कोर्ट त्या प्रकारे न्याय देत नाहीत जेवढ्या वेगात आणि जेवढ्या सहजपणे दिले पाहिजेत, जे संविधानिक आहेत, जे लॉफुल आहेत, जे कॉन्स्टिट्युशनल आहेत आणि कित्येकदा तर संविधानाची मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे आणि तरी सुद्धा कोर्टाने त्याच्यावर निर्णय घ्यायला खूप वेळ लावलेला आहे. म्हणजे किंबहुना आपण काय बघायचं राहिलं आता कोर्टामध्ये चीफ जस्टिस जे माजी होऊन गेले त्यांच्यावर एक खटला होता एका स्त्रीने दाखल केलेला. तो त्यांच्याच बेंच समोर चालवण्यात आला आणि त्यांना निर्दोष सोडण्यात आलं आणि नंतर ते खासदार पण झाले आणि त्यांनी घेतलेले अत्यंत वादग्रस्त निर्णय हे देशाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे आणि लोकशाहीच्या पायावर लोकशाहीचा पाया संकुचित करणारे आहेत. या प्रकारच्या मी 50 घटना सांगू शकीन की परंतु तपशिलामुळे काही फरक पडणार नाही. तत्व म्हणून मला वाटतं तुमच्या लक्षात यायला हरकत नाही की संविधानी स्वातंत्र्याचा किती संकोच झालेला आहे. संविधान हे कोणत्याही प्रकारे आपण राबवत आहोत किंवा आपण संविधानाने हे सरकार चाललेलं आहे किंवा संविधानिक राज्य भारतामध्ये आहे असं आत्ता दिसत नाही. उलट असंवैधानिक गोष्टी होताना दिसतात. उदाहरणार्थ निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाचे बरेच नेते थेट धार्मिक मुद्द्यांवर धमक्या देताना किंवा निवडणूक नसताना सुद्धा धार्मिक मुद्द्यांवर अत्यंत स्फोटक अशी वक्तव्य करताना किंवा जातीजातीत आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल आणि हिंसा होईल अशा वक्तव्यांनी त्याच्यानंतर कृती करताना दिसतात आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची कारवाई केली जात नाही. त्यावर कोर्ट सुमोटो दखल घेत नाही. त्यावर निवडणुका चालू असतील तर निवडणूक आयोग तात्काळ बंदी घालत नाही जी अगोदर घातली जात असे. तर मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टी जर बंद पडल्या तर संविधान चेतनाहीन झालेलं आहे. मी माझा जो विषयाचं नावात दिलेलं आहे ते संविधान चेतनाहीन झालेलं आहे हे स्पष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की संविधान आपलं महान आहे आणि आपण संविधानाने देश चाललेला आहे तर देश संविधानाने चाललेला नाहीये. संविधान महान आहे असं एकीकडे सरकार म्हणतं आणि देश संविधानाने चाललेला नाहीये. ह्या 2 गोष्टी आहेत आणि जिथे जिथे संविधानाने देश चालण्याचं नेपथ्य चालू आहे तिथे तिथे त्या यंत्रणांना प्रभावित करून असंवैधानिक रीतीने ते पुढे रेटलं जातात गोष्टी आणि याला पायबंद घालण्याची जबाबदारी दक्ष नागरिकांची आहेत. ते शांतपणे बसलेले आहेत आणि मला असं वाटतं की ते धार्मिक उन्मादाच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत. या प्रकारचा देश जर आपण घडवत असू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्या काळचे सगळेच दिग्गज ज्यांनी या स्वतंत्र भारताकरता त्याग केला म्हणजे अगदी भगतसिंगांसारखे क्रांतिकारक फासावर गेले ते काही भारतातल्या स्वायत्त संस्था नष्ट होऊन भारत हा एका उद्योगपतीच्या आणि 2 उद्योगपतींच्या दावणीला बांधला जावा आणि ते म्हणतील तेच संविधान ना खाता ना बही ते म्हणतील तेच सही असं व्हावं यासाठी आपल्या पूर्वजांनी त्याग केले नव्हते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली बुद्धिमत्ता आणि बुद्धी कौशल्य पणाला लावून हे संविधान निर्माण केलेलं नव्हतं. आता मुद्दा असा आहे की असं एवढं चेतनाहीन अवस्थेमध्ये संविधान पोचलं असताना जर तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की
अशा चेतनाहीन अवस्थेमध्ये या संविधानाची अवस्था पुढच्या काळात काय निर्माण करेल. तर मला असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढ्यांना संविधान नेमकं काय आहे आणि आपले हक्क काय आहेत, आपण स्वातंत्र्य मिळवलंय म्हणजे काय हेच कळेन असं होईल आणि ते भ्रमित होतील. उदाहरणार्थ एक कवीने छान म्हटलेलं आहे की जे पिंजऱ्यात जन्माला येतात पक्षी त्यांना उडणं हा रोग वाटतो. तर पुढच्या पिढ्यांना असं वाटायला लागेल की संवैधानिक मागणी करणं म्हणजे स्वातंत्र्य किंवा मी आज बोलतो आहे हे माझं बोलणं हे संवैधानिक आहे आणि हा माझा हक्क आहे की माझ्या परिसरावर, माझ्या समाजावर, माझ्या सरकारवर, माझ्या विरोधी पक्षावर मी कोणावरही टीका करू शकतो आणि मी माझी मतं ठामपणे मांडू शकतो. मी दैव याच्या विरोधात बोलू शकतो आणि मी कोणत्याही संविधानिक पद्धतीने त्याचा विरोधही करू शकतो. हे स्वातंत्र्य मला मूलभूत स्वातंत्र्यांमध्ये समाविष्ट आहे. किंवा मी दुसऱ्या माणसाप्रती म्हणजे माझ्या देशातल्या दुसऱ्या कुठच्याही नागरिकाप्रती त्याचा रंग, वर्ण, जात, धर्म या कोणत्याही कारणाने त्याचा द्वेष किंवा त्याचा विरोध किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी किंवा कृती करणं हे असामाजिक आणि असंवैधानिक आहे. हे माहीत असणारीच पिढी नष्ट झालेली असणार. म्हणजे मुलांना असं वाटणार की हे असं करतायत, हे हा रोग आहे. म्हणजे आपण आता संविधानावर आता गेले काही दिवस बोलतो आणि पुढे काही दिवस वक्ते बोलणार आहेत माननीय. तर या लोकांचं हे बोलणं हे आजाराचं लक्षण वाटेल पुढच्या पिढ्यांना. याचं कारण संविधान चेतनाहीन झालेल्या अवस्थेत त्या पिढ्यांनीच बघितलेलं असल्यामुळे त्यांना कुठच्या तरी एका धार्मिक घोषणेने पेटून उठून भावविभोर होऊन केलेल्या कृती याच संवैधानिक वाटतील आणि हे सगळं मध्ययुगाकडे नेणारं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा संविधानाच्या पायाचा एक महत्वाचा भाग आहे. या उलट ज्योतिष, देवता, पौराणिक कथांमधले नायक यांच्या मूर्त्या, त्यांच्या संदर्भातल्या घोषणा या गोष्टींच्या पायावर आणि अवैज्ञानिक गोष्टी म्हणजे गोमूत्र असो किंवा गोबर असो किंवा अजून 50 गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टीचा कशाशीही कोणत्याही प्रकारच्या सायंटिफिक बेस नाहीये. अशा गोष्टींना अभ्यासक्रमापर्यंत स्थान मिळत चाललेलं आहे. गायीच्या मूत्रामध्ये सोनं असतं असं म्हणणारा माणूस सुद्धा लाखो लोक ऐकत असतात आणि त्याच्यावर श्रद्धेने मान डोलावतात. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय भयानक आहेत आणि आपण एका क्रायसिस इन कॅओस अशा स्थितीकडे चाललेलो आहोत. आणि क्रायसिस इन कॅओस ही स्थिती एवढी साधी नाहीये जेवढी तुम्ही समजता. निद्रिस्त असलेला हा समाज हा मध्ययुगाकडे लोटला जातोय, तो मनुस्मृतीकडे लोटला जातोय. जय स्त्री पुरुष आज या दास्याचं समर्थन करतायत. म्हणजे मला असं दिसतं की मागासवर्गीय, शूद्र, अतिशूद्र असे जे पूर्वी गट केले होते ब्राह्मणवादाच्या वर्चस्वाखाली आणि मनुस्मृतीच्या, तेच आणि स्त्रिया सर्वात महान गुलामीमध्ये राहिलेल्या होत्या, त्यांना मुक्त केलं संविधानाने 26 जानेवारी 1950ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी अथक प्रयत्न, त्याग केले. नेहरूंनी आपल्या पद्धतीने त्याचं स्वातंत्र्य घटना समितीकडे हे केलं. राजेंद्र प्रसाद त्या घटना समितीच्या नंतर पहिलं जे सरकार तयार झालं 52 साली, तेव्हा आपले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतरचे आपले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. आणि वेळोवेळी राष्ट्रपती असो किंवा न्यायालय असो यांनी थेट सरकारला आव्हान पण दिलेलं आहे आणि त्यांच्या कामकाजामध्ये संविधान बाह्य गोष्टी होत असतील तर बोट ठेवून थांबवलेलं आहे. आता परिस्थिती अशी झालेली आहे की नवीन संसदा असं जी बिल्डिंगा बांधल्या जातात त्यांना संसदा म्हणून त्यांचं उद्घाटन होतं, ते होम हवन करून जोरदार होतं. म्हणजे मूलतःच ते वेदोक्त, पुराणोक्त अशा श्रुती हे या ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने होतं. हा एक ब्राह्मणवादाचा विषय आणि मुख्य म्हणजे एका धर्माच्या नावाखाली होतं. हे गंभीर आहे आणि हे गंभीर आहे असं कोणाला वाटत नाही. आणि गंमत अशी म्हणजे त्यातली भयानक गोष्ट अशी की आर्म फोर्सेसच्या ज्या प्रमुख आहेत त्या भारताच्या संविधानाच्या सगळ्यात प्रमुख आहेत तर राष्ट्रपती आहेत.
त्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांना या संविधानिक इमारतीच्या उद्घाटनाला बोलावलंच जात नाही. त्याची कारणं काही धार्मिक असतात किंवा अंधश्रद्धामय असतात आणि याबद्दल सुद्धा त्यांना निषेध नोंदवावा असं वाटत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतातलं संविधान कम्प्लीट चेतनाहीन झालेलं आहे, पॅरलाइज झालेलं आहे आणि त्याला चेतना पुन्हा निर्माण करणं हे या पिढीचं कर्तव्य आहे. म्हणजे या पिढीलाच शक्य आहे ते, कारण पुढच्या पिढ्यांना परत मी असं म्हटलं त्याप्रमाणे की असं संविधानिक बोलणं किंवा संविधानाची मागणी करणं हा काहीतरी आजार वाटायला लागेल. कारण मी मगाशी जसं म्हटलं की स्वातंत्र्य किंवा आकाशात उडणारे पक्षी हे पिंजऱ्यातल्या जन्म झालेल्या पक्ष्यांना नेहमीच त्यांना काहीतरी आजार झाला म्हणून उडतायत असं वाटतं. तर त्या प्रकारचे झुंड, त्या प्रकारची भक्तशाही एक निर्माण झालेली आहे, एक पुरोहितशाही निर्माण झालेली आहे. आणि आश्चर्यकारक म्हणजे जे त्याचे व्हिक्टीम होते, त्याचे पीडित होते, हजारो वर्ष दास्यात होते, त्या जाती जमाती यात सामील झालेल्या आहेत, स्त्रिया यात सामील झालेल्या आहेत आणि स्वतःच्या पतनाला कारणीभूत होतात. म्हणजे या सगळ्याचा शोध घेऊन, हजारो वर्षांच्या चुकांचा शोध घेऊन, त्याचा मागोवा घेऊन विषमता आणि अन्याय, जुलूम आणि स्वातंत्र्यहीनता आणि दास्यत्व याच्यावर इतकं सखोल संशोधन करून डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यातून, त्या गर्तेतून हजारो वर्षाच्या आपल्याला बाहेर काढलं आणि एक सुंदर असं संविधान दिलं. तर त्या संविधानाला नाकारून आपण ज्या गर्तेत होतो त्या गर्तेत परत उडी मारण्याकरता उतावीळ झालेले बहुजन समाज मी माझ्याभोवती बघतोय. हे चिन्ह काही निश्चितच चांगलं नाही आणि ही चिंता करावी अशी गोष्ट आहे. आणि या चिंतेच्या पोटी जर आपण लिहिलं नाही, बोललं नाही, आपल्या पुढच्या पिढ्यांना जागं नाही केलं तर आपल्या नशिबी एक महान संविधान असताना सुद्धा आपण एखाद्या आफ्रिकेतल्या, उत्तर आफ्रिकेतल्या देशाप्रमाणे होऊन जाऊ आणि त्याला फार काळ लागणार नाही. म्हणजे हे बदल जे आहेत, मी आत्ता जे बोलतोय ते हा म्हणता 9 वर्षात झालेले आहेत आणि आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर बघितलेले आहेत. म्हणजे 10 वर्षापूर्वी हे जर भाषण मी केलं असतं तर लोकांनी मला वेड्यात काढलं असतं, कारण ते खोटं होतं. म्हणजे असं काही होईल या देशात असं कोणाला वाटलं पण नव्हतं आणि आपण स्वातंत्र्य इतक्या सहजपणे बहाल करून टाकू सत्तेसमोर असंही कोणाला वाटलं नव्हतं. आणि आपल्या जे स्वातंत्र्य योद्धे होते त्यांनी केलेला त्याग हा 2-3 घराण्यांच्या पुरता मर्यादित राहील, औद्योगिक घराण्यांच्या पुरता, आणि 2-3 राजकारणी त्याला चालवतील या गोष्टीवर आपण अफवा मानली असती किंवा विश्वास ठेवला नसता 9-10 वर्षापूर्वी. आज 9.5 वर्षात ही परिस्थिती आहे. तर लक्षात घ्या, अजून एक 5 वर्षामध्ये आपण उत्तर आफ्रिकन देशासारखे एक देश होऊन जाऊ, ज्यात संविधान पूजेला ठेवलं जाईल, त्या देवघरात ठेवाल, त्याला प्रातस्मरणीय बनवलं जाईल, पण ते बुक फॉलो केलं जाणार नाही, ते पुस्तक मार्गदर्शक म्हणून, तत्व म्हणून कुठचंच अंमलबजावणी केली जाणार नाही आणि त्या पुस्तकाला रोज आरती केली जाईल, रोज दिवे लावले जातील, त्याच्यावर रोषणाई केली जाईल मध्यरात्री आणि त्याला मार्गदर्शक मंडळात टाकलं जाईल देशाच्या, आणि प्रत्यक्षामध्ये हा देश मनुस्मृतीप्रमाणे चालू लागेल. हे तुम्हाला खरोखर चालणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि हे जर चालणार नसेल तर याविरुद्ध बोलण्याची किंवा या संदर्भात बोलण्याची आणि सखोल विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, काय चुका होत आहेत ते जाणून घेण्याची आणि त्यात बदल करण्याची आत्ताच वेळ आहे. ही वेळ निघून गेल्यावर जर तुम्ही ते करण्याचा प्रयत्न केला तर त्याला 1000 वर्ष लागली. कित्येक हजार वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जन्माला आले. परत तुम्हाला ही सगळी पिढी जन्माला येणार आणि ते तुम्हाला परत स्वातंत्र्य मिळवून देणार आणि परत एक नवीन संविधान अशा प्रकारे उभं राहणार. हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे आहे त्याचं रक्षण करण्यात आपण असमर्थ ठरलो, आपण लायक ठरलो नाही तर आपण दोष पुढच्या पिढ्यांना देऊ शकत नाही. आपण आपल्याला दोष दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज एवढं जागरण करण्याकरता, हे जागृती करण्याकरता या संविधान महोत्सवात मला बोलवलं. त्याच्यातलं मी माझं म्हणणं मांडलेलं आहे. यात टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या अनेक आहेत आणि त्या तांत्रिक बाबीवर मी खूप वेळ बोलू शकतो. पण मुळामध्येच जर बुक फॉलोच होत नसेल, म्हणजे संविधान मार्गदर्शक तत्व म्हणूनच फॉलो होत नसेल, चारही संस्था लुळ्यापांगळ्या होऊन पडलेल्या असतील आणि बहुसंख्याकांच्या धर्माच्या आहारी
देश गेलेला असेल तर ती एका अत्यंत गंभीर समस्येचं मूळ मानायला पाहिजे. तो एका गंभीर समस्येचं मूळ आहे आणि अशा प्रकारे हा देश एकत्र राहू शकत नाही. अखंड भारत हाच आहे, जो आपल्याला मिळालेला आहे तोच अखंड भारत आहे आणि त्याचं रक्षण करण्याकरता या संविधानाची गरज आहे. अन्यथा या पूर्वी अशा प्रकारे अखंड भारत होऊ शकत नव्हता. याचं कारणच अशा प्रकारे बांधणारं संविधान नव्हतं, हेच आहे. आणि आपण हे सारं गमावणार का, हा खरा प्रश्न आहे. आणि आपली आत्ताची वाटचाल तर आपण काही कमावण्याकडे दिसत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं असं विचार मंथन किंवा वैचारिक लढा किंवा यावर डिबेट्स असं काही होताना मला दिसत नाहीये. आणि मला हे अत्यंत चिंतेचं लक्षण वाटतं आणि एका रोगी समाजाचं हे लक्षण आहे आणि आपण एका रोगी समाजात राहतोय. मला हे फार सफोकेटिंग वाटतं. मी माझ्या संविधानाचा अभ्यास केलेला आहे. तो संविधान हे नाही, म्हणजे ते आपण जगत नाही याची रोज सकाळी उठल्यावर जाणीव जेव्हा होते तेव्हा घुसमटायला होतं. तर मला इथून ऐकत असतील ह्या फेसबुक लाईव्ह मध्ये, त्याच्यापैकी किती जणांना घुसमटल्यासारखं वाटतं, का बधिरता आलेली आहे, का या गोष्टी घडत आहेत त्याची जाणीवच त्यांना नाही रोजच्या दैनंदिन जीवनापुढे. ह्या गोष्टी जाणण्यात मला पण रस आहे आणि एक मोनोलॉग सारखं हे भाषण व्हावं अशी माझी इच्छा नव्हती. तर मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही हे बोललं पाहिजे, आपण आपापसात संवाद साधला पाहिजे आणि याबद्दल काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. मुख्यत्वे करून बहुजन समाजाने कायम या संविधानाच्या साठी उभं राहिलं पाहिजे. आता असं आहे की आर्थिक सामाजिक न्याय आणि आर्थिक मागासलेपणा यांचा घोळ घालून आरक्षणावर आंदोलनं सुरू आहेत. ती असायला हवीत, पण मुळामध्येच जर संविधान टिकलं नाही तर आरक्षण असो किंवा अजून सामाजिक न्यायाच्या इतर बाबी असो तुम्हाला मिळणार कुठून. तुम्ही यज्ञ करून जर संसदा बांधायला सुरुवात केल्या नव्या तर एक दिवशी त्याच प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये सतीप्रथा, नंतर जातीमधलं दास्यत्व, ब्राह्मणवादाचं वर्चस्व आणि एक प्रकारची नवपेशवाई तुम्हाला मिळणार. त्यामध्ये पालखीचे भोई असलेले बहुजनही असतील, पण ते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्हाला यानंतर देव्हाऱ्यात दिसावं आणि व्यवहारात दिसू नये अशी जर तुमचं इच्छा असेल तर तुम्ही आत्ता वागताय ते बरोबर आहे. परंतु तुम्हाला जर इच्छा अशी असेल की कृतीत संविधान पाहिजे आणि देव्हाऱ्यात आपल्या ते कधीही नसलं तरी चालू शकतं आणि देव्हाऱ्याचं महत्व ज्याच्या त्याच्या घरामध्ये, रस्त्यावर कोणाचेच देव्हारे माजता कामा नयेत, मनुष्याला देवत्व देता कामा नये आणि संविधानाला सर्वोपरी मानलं पाहिजे हा देश चालवण्याकरता. असं जर तुम्हाला वाटत असेल तर यावर विचार करा, यावर वाचा, यावर चर्चा करा, यावर आपण सगळेजण बोलूया. आणि मला जसं घुसमटल्यासारखं वाटतं रोज सकाळी उठल्यावर, तसं तुम्हाला वाटतं का हे मला आणि या फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना, इतर लोकांना, इतर मित्रांना आपल्या कळवा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. मी खूप अजून बोलू शकतो, पण एकटं बोलत राहणं हे पेनफुल आहे. खरं तर आपण मिळून बोललं पाहिजे आणि लवकरच ते आपण बोलू. मी इथे बोलायला आलो आणि मला ह्या बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद.